हॅलो मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मी आज राजमाची जाणार आहे. काय आवाज करताय भाई, माझा आवाज कसा जाईल मग? माझ्याकडे माईक पण नाही आहे. हो, विल कंटिन्यू. एक मिनिट, वेट. काम चालू आहे ना, त्याचा आवाज येते. जस्ट इग्नोर इट. ठीक आहे. एक मिनिट, बोलू आता? अबे जल्दी बोलू मी. राजमाची लोणावळ्याजवळ आहे, तिथे काजवे बघायला जाणार आहे. फायर फ्लाईज मी पण पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करणार आहे. विल शो यू हाव इज द एक्सपिरियन्स. स्टे ट्यून. इथून आधी ऑफिसला जाणार, ऑफिसमध्ये दिवसभर काम करणार, अँड देन इन द इव्हनिंग विल गो. ओके, बात तर सही आहे. हे आहेत काही ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतरचे दृश्य, जिथे मी बोर होत होते की आपण कधी जाणार. मग एक दोन छोटे पटपट व्हिडिओ काढून घेतले. म्हटलं व्लॉगमध्ये टाकायला कामं येतील. व्हिडिओ काढून झाल्यावर मी पुन्हा कामाला लागले आणि मी काम करत असताना तुम्ही मला फक्त बघू नये म्हणून मी तुम्हाला थोडंसं काजव्यांबद्दल माहिती सांगते. काजवा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे मला माहीत नाही महाराष्ट्रात, पण सगळीकडे सापडतो. आणि तो अशा ठिकाणी सापडतो जिथे दमट वातावरण असते, म्हणजे मॉइश्चर जास्त असते. मोस्टली पावसाळा जेव्हा सुरुवात होते ना, त्यावेळी तो जास्त आढळून येतो. आणि ज्या ट्रीजवरती जास्त मॉइश्चर असते त्या ठिकाणी ते खूप असे लाईक एक झुंड करून बसतात आणि ते असे लाईट हे करतात. आणि ते लाईट कुठून येतो त्यांचा, तर त्यांच्यामध्ये काहीतरी बायोल्युमिनेसन्स नावाचा एक घटक आहे, ज्याच्यामुळे त्यांच्यामधून लाईट जनरेट होतं. आणि त्याची लाईफस्पॅन खूप कमी असते. त्याची लाईफस्पॅन कमी असल्यामुळे तो थोड्या वेळच लाईट असा मरून जातो. आणि ज्या ठिकाणी ते दिसतात ना, त्या खालीच त्यांची अंडी पण असतात. असं मोस्टली त्या जास्त झाडाजवळ जायचं नाही, कारण की जर त्यांच्या अंड्यांवर आपण पाय ठेवला तर पुढच्या पावसाळ्यामध्ये ते आपल्याला दिसणार नाही, दिसण्याची शक्यता कमी असते. म्हणून दुरूनच त्यांना एन्जॉय करायचं. अशा प्रकारे ऑफिसचं काम झालं आणि त्यानंतर आम्ही डिनरला गेलो. डिनर झाल्यानंतर तिथे ही स्त्री होती, तिच्यासोबत म्हटलं मी पण स्त्री बनून एक फोटो काढूनच घेते. पटपट 2-3 फोटो काढले आणि देन आम्ही ॲक्च्युअल प्लेसवर गेलो जिथे काजवे दिसतात. थोडा मोबाईलचा ब्राईटनेस वाढवा, म्हणजे तुम्हाला दिसेल ॲक्च्युली कसं ते लाईट असं टिमटिम करत आहेत. ते ॲक्च्युअली डोळ्याला दिसायला खूप सुंदर होते, कारण की सगळं एकदम अंधार आणि काळोख होतं आणि त्यामध्ये जसं कुठेतरी एकदम लाईट येणार आणि ते बंद होणार. दॅट वॉज ॲक्च्युली गुड. आम्ही गेलो त्या दिवशी फुल मून होता, तर म्हटलं मूनला कॅप्चर करूयात. बट यू नो ना व्हॉट आय सी अँड व्हॉट माय कॅमेरा सीज. इकडे बघ, हे इथून चमकते, ते इथून. हे पुढाला तू नाही इथेच येतो. मी राजमाचीवरून ह्याला घरी आणलंय. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. आणि तो आता माझा फ्रेंड झाला आहे. तो असं माझ्या हातावर खेळतो आहे कधीपासून. आणि ही स्टील ब्लिंकिंग, यू कॅन सी. छान. तर त्याची लाईफस्पॅन उद्यापर्यंतच आहे, म्हणजे उद्या सकाळी तो डिम होऊन जाईल. तू इथे जाते. सीम, शी हाय टू माय गाईस. त्याला जर जवळून बघितला ना तर झुरळ आणि तो जरा सिमिलॅरिटीज तर आहे भाई. अच्छा. आणि असा होता हा माझा पहिला काजवे फेस्टिवलवाला एक्सपिरियन्स, जो की मी काजवा ढापून घरी आणला होता आणि नंतर त्याला सोडून पण दिला होता. थँक्यू फॉर वॉचिंग अँड स्टे ट्यून्ड फॉर नेक्स्ट व्लॉग.